आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून एक दिवस आधीच ही सुनावणी घेण्यात येते, तर सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या असं ठाकरे गटांचं म्हणणं आहे। तर मुद्दे वेगवेगळे, याचिका एकत्र कशा करणार असं नार्वेकर यांनी म्हटलंय। तर याचिका एकत्र करून सुनावणीला शिंदे गटानं विरोध केलाय, तर सुनावणीत ठाकरे गटानं 5 मुद्दे मांडलेले आहेत। तर ठाकरे गटानं मांडलेले 5 मुद्दे कोणते तेही पाहूयात। राज्यपालांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांना पत्र दिलं। मुख्यमंत्र्यांनी 30 जूनला शपथ घेतली। ठाकरे गटाने मांडलेले आपण मुद्दे पाहत आहोत। प्रतोदच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टानं आक्षेप घेतला। दोन्ही गटाकडून कागदपत्रांची देवाणघेवाण झाली आहे। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या निकालाची कागदपत्र उपलब्ध आहेत। तर ठाकरे गटानं हे महत्त्वाचे 5 मुद्दे मांडलेले आहेत। आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या सुरू आहे। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी सुनावणीला ही सुरुवात झालेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडून एक दिवस खरं तर आधीच ही सुनावणी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। मुद्दे वेगवेगळे, याचिका कशी असणार असं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला आहे। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट ही सुनावणी सध्या सुरू आहे। आमदार अपात्रतेचं प्रकरण खरं तर राज्यभराचं या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे आणि याची सुनावणी आज सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा ग्राफिक्स बघूयात। ठाकरे गटानं 5 मुद्दे मांडले। राज्यपालांची बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांना पत्र दिलं। मुख्यमंत्र्यांनी 30 जूनला शपथ घेतली। प्रतोदच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टानं आक्षेप घेतला। दोन्ही गटाकडून कागदपत्रांची देवाणघेवाण झाली आहे। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या निकालाची कागदपत्र उपलब्ध आहेत। तर ठाकरे गटाच्या युक्तिवादात ही 5 महत्त्वाचे मुद्दे हे मांडण्यात आलेले आहेत। ठाकरे गटानं हे 5 मुद्दे मांडलेले आहेत। तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट ही सुनावणी सुरू आहे। या दरम्यान ठाकरे गटाने हे 5 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। प्रतोदच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टानं आक्षेप घेतला असंही ठाकरे गटानं म्हणलंय। दोन्ही गटाकडून कागदपत्रांची देवाणघेवाण झाली आहे असंही ठाकरे गटाकडून मुद्दा मांडण्यात आलाय। तर सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या निकालाची कागदपत्र उपलब्ध आहे असंही ठाकरे गटानं सांगितलेलं आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटानं आपली बाजू मांडलेली आहे। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट खरं तर ही सुनावणी सुरू आहे आणि यात ठाकरे गटानं हे 5 महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, जे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिले। एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजच आमदार अपात्रतेच्या सुनावणीची तारीख जी आहे ती निश्चित केली आहे। मात्र दुसरीकडे हीच सुनावणी कदाचित अजून प्रलंबित होऊ शकते अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण का ठाकरे गटाने जी मागणी केली होती की सर्व याचिकांवरती एकत्रित सुनावणी झाली पाहिजे, ती मागणी कुठेतरी आता पूर्ण होताना दिसत नाहीये। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? मागणी केली होती मात्र ती मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये। शिंदे गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे की प्रत्येक ज्या 34 याचिका आहेत त्याच्यावरती प्रत्येकी वैयक्तिक अशी सुनावणी झाली पाहिजे। वेळ काढूपणा केला जातोय। नाही, निश्चित याच्यामध्ये वेळ काढूपणा होतोय हे आता संपूर्ण राज्यातल्या जनतेने पाहिलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत निर्देश दिलेले असून सुद्धा त्या निर्देशांचं या ठिकाणी पालन करण्याच्या बाबतीतही कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष होते किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे शेवटी न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे। न्यायदेवता आम्हाला न्याय देईल या सगळ्या गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी अध्यक्षांकडे वारंवार अशा तऱ्हेने आम्ही मागणी करतोय, मागणी करून न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय। परंतु त्या ठिकाणी संपूर्ण जनतेचं आता हे म्हणणं झालेलं आहे की अध्यक्षसुद्धा या ठिकाणी राजकीय दबावापोटी निर्णय घ्यायला त्या ठिकाणी योग्य वेळी निर्णय घ्यायला मागत नाहीत किंवा त्या ठिकाणी राजकीय दबावापोटी सर्वोच्च न्यायालयाच्याही निर्णयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जाते किंवा त्या न्यायालयाचा अपमान करण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न होतो आहे। ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व प्रकरण जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ह्याचा निर्णय जो आहे तो कुठेतरी लवकरात लवकर तुम्ही घ्यावा। तुमचं देखील शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं होतं आणि अल्टिमेटम दिलं होतं तुम्ही त्यांना। ते अल्टिमेटम देखील आता पार झालेलं आहे। तर शिवसेना आक्रमक होणार का? शिवसेनेची जी मूळ आक्रमकता आहे ती पुन्हा दिसणार का? नाही, बघा, जिथे आक्रमकता आवश्यकता आहे तिथे निश्चित आक्रमकता दाखवून त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळत असतो।
आक्रमकता ही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे. इथे आक्रमकता जरी आम्ही किती दाखवली तरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि या ठिकाणी अध्यक्ष म्हणून असलेले त्यांचा अधिकार किंवा त्या सभागृहाचे मुख्य म्हणून त्यांचा अधिकार याचा अतिशय प्रामाणिकपणे जर वापर केला तर निश्चित आम्हाला न्याय मिळेल. परंतु याच्यामध्ये कुठेतरी राजकीय स्वार्थ आल्यानंतर या सगळ्या गोष्टीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होते आणि त्यामुळे लोकशाही पद्धतीमध्ये आम्हाला या ठिकाणी अशा तऱ्हेने वारंवार मागणी करावी लागते. आक्रमकता जरी दाखवली आम्ही तरीसुद्धा